नमस्कार मित्रांनो. तर आज आपण 12 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अतिशय महत्त्वाच्या GRबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा GR आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी 100,66,67,000 रुपये निधी वितरणाबाबत. तर हा निधी नेमका कोणासाठी आहे, कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार आणि हा पैसा कुठे खर्च केला जाणार, चला तर मग सविस्तर माहिती पाहूया. राज्यातील हवामान बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यावर उपाय म्हणून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबवला जात आहे. टप्पा 2 मध्ये राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांमधील 7,201 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 6,000 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी एकूण 351.42 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी या GRद्वारे 100,66,67,000 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर निधी कसा विभागला जाणार, तर नंबर 1, राज्य हिस्सा 30%, भाडेपट्टी व कर 50 लाख, संगणक खर्च 92.91 लाख, जाहिरात खर्च 4 लाख, अर्थसहाय्य 80 लाख, असा एकूण 226.91 लाख रुपये. आणि नंबर 2, बाह्य हिस्सा 70%, अर्थसहाय्य 98,39,76,000 रुपये. तर कोण जबाबदार राहणार, तर या निधीचे वितरण व खर्च करण्यासाठी प्रकल्प संचालक आणि वित्त विशेषज्ञ यांना आहरण व वितरण अधिकारी घोषित करण्यात आले आहे. तर महत्त्वाच्या अटी काय आहेत त्या पाहूया. तर निधी तात्काळ वापरावा, खर्चाचा उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करावे, जागतिक बँकेकडून परतफेड मिळवावी, प्रगती अहवाल शासनाला सादर करावा. तर शेतकऱ्यांना काय फायदा, तर या प्रकल्पाद्वारे हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, लहान व सीमांत शेतकऱ्यांना मदत, आधुनिक साधन सामग्री, उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना. तर मित्रांनो, हा GR राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही या 21 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर हा प्रकल्प तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.